नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील वांबोरे येथील सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या निवृत्त शिक्षक शंकरराव शेवाळे व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासकीय स्वीय सहाय्यक समर्थ शेवाळे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश करून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी राहुरी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शंकर शेवाळे व सुमन शेवाळे निवृत्त शिक्षक दाम्पत्य कार्यक्रमानिमित्ताने बाहेरगावी गेलेला असताना सोमवार दिनांक 19 मे मध्यरात्री 11:30 ते 12च्या दरम्यान वांबोरी डेअरी रोडवरील सुभाषनगर येथे अज्ञात 6 ते 7 चोरट्यांनी शेवाळे यांच्या घराचं कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून रक्कम व सोन्याचे दागिने यामधील साखळी, मंगळसूत्र, 3.5 तोळे, मिनीघंटन, 1.5 तोळे, कानातील कर्णफुले 3 जोड, 2 तोळे, कानातील वेल अर्धा तोळा व अंगठी अर्धा तोळा असा सुमारे 8 तोळे सोने व 1,10,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर चोरीची घटना सुरू असताना वांबोरीतील अनिल कुसमुडे व प्रमोद नवले हे त्याच रस्त्याने जात असताना शेवाळे यांच्या घरासमोर मोटारसायकलवर एक तरुण संशयास्पद मोटारसायकल जवळ उभा असल्याचा आढळून आला. सदर अनोळखी तरुणाला कुसमुडे यांनी "कोण आहे रे तू? एवढ्या रात्री इथे काय करतो?" अशी विचारणा केली असता त्या तरुणाने शेवाळे यांच्या घरातील त्यांच्या अन्य साथीदारांना सांकेतिक भाषेमध्ये आवाज देऊन बाहेर बोलावून घेतलं. त्यातील एकाने अनिल कुसमुडे व प्रमोद नवले यांच्या दिशेने हातातील गावठी पिस्तूल रोखलं व "तुम्ही इथून निघून जा" असं सांगितलं. परंतु कुसमुडे व नवले यांनी त्या चोरट्यांना प्रतिकार करत तेथेच थांबवून राहिल्यामुळे चोरट्यांनी तेथून काढता पाय घेत वांबोरीकडून नगरच्या दिशेने मोटारसायकल घेऊन सुसाट वेगाने निघून गेले. सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कुसमुडे यांनी तात्काळ वांबोरी पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अजिनाथ पालवे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. लगेचच पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच चोरट्यांचा शोध मोहीम सुरू केली, मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले होते. सदर घटनेनंतर अहिल्यानगर येथून श्वान पथक व ठसे तज्ञांना बोलवण्यात आलं होतं. त्याचबरोबर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस फौजपाटा वांबोरीत दाखल होऊन चोरट्यांचा शोध कार्य सुरू होतं. पसार झालेल्या मार्गातील सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात येत आहे. घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर सुभाषनगर परिसरात जागरण गोंधळ कार्यक्रम सुरू असल्यामुळे जागरण गोंधळाच्या आवाजाचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केल्याचं परिसरात बोललं जात आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह स्वीय सहाय्यकांच्या घरी चोरट्यांनी हात साफ केल्यामुळे मात्र परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांपुढे मात्र या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान उभं आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, वांबोरी. प्रतिनिधी बाळासाहेब कांबळे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.